लाईनचा साईड लाईन नाही आताचा डॉट बॉल. हा एक रनचा प्लेअर आहे तिथे. मयुरेश प्लेअर आहे. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी मयुरेशची. ईशान यांच्या बॅट मधून आज आपल्यातून अशी एटीएम रॉयल मध्ये नेक्स्ट इयर यांना सुनील येलगुनी यांनी आत्ताच जाहीर केलेला आहे. त्यांना आम्ही घेणार पुढच्या वर्षासाठी. ईशान हा प्लेअर आम्ही चॉईस केलेला आहे. एटीएम रॉयल किती बली लागू दे ईशानला आमच्या टीम मध्ये पक्का. बघा आरो आपल्या संघासाठी काय करतात. खूप छान असा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी समर्थांच्या मार्फत. बॉलचा इशारा. अतिशय छान असा क्षेत्ररक्षण. या ठिकाणी काय करतात सुरेशांना या ठिकाणी खूपच छान असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्यांना 2 रन मागे गेलेला. 2 रन 1 रन पुन्हा 22 नाही. 3 बॉल झालेले. बघा आराम काय करतात सुरेश गाडगे. अतिशय छान असा 1 रन डिक्लेअर मध्ये घोषित. बॉल आहे. नो बॉल नाही. बॉल आहे आणि आउट. अमन शेख नेक्स्ट बॅटर. अमन शेख बघा आपल्या संघासाठी काय करतात. मग अशी 5 विकेट त्यांनी घेतले होते आपल्या बॉलिंग मधून. किती 38 स्कोर झालेला आहे. 38. गुड शॉट आणि या ठिकाणी चौकार पायाला लागून त्यांना चौकार गेलेला. समर्थांच्या पायाला लागून चौकार. 42 रन. गोवा लास्ट ओव्हर घेऊन येत आहे भीमाशंकरचा आयकॉन आराध्य कवारी. दोन्ही पॅन्ट वर करून ते बोलतात माझा स्टार आहे मला लक आहे. बघूया आपल्या काय करतात संघासाठी. गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. खूपच छान असं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. स्वराजच्या मार्फत 2 बॉल झालेले त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग. 3 बॉल धावा त्या ठिकाणी. खूप छान असं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी आरोग्य यांची. गुड शॉट आणि चौकार खणखणीत त्याचा. ईशान आचरेकर यांच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार. नो बॉलचा इशारा अंपायरांचा आणि आज चौकार. चौकार. 4 ट्रीला एक रन. पुढच्या वर्षी ईशांतला IPL मध्ये घेण्याचा आमचे संघ मालक सुनील येलगुनी यांनी आत्ताच डिक्लेअर केलेला आहे. किती बोली लागली तरी या प्लेअरची बॅटिंग बघून त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. गुड शॉट. पुन्हा एकदा चौकार. समोरच्या टीमला एकदम झायाळ केलेला आहे. पन्नास 60-70 स्कोर तरी झाला असेल. 57 टू विन. स्वराज 11 यांच्या टीमसाठी 57 रन. बघा स्वराज आता आपल्या संघासाठी काय करताय. आता ही लास्ट मॅच बघूया स्वराज इथे